नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर परिमल देवी सर, जे मागच्या 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टर असेल किंवा कमर्शियल इंडस्ट्रियल सेगमेंट आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं काम जास्त चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, बेसिकली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा त्यांनी मास्टर्स केलेले, त्यामुळे त्याही अनुषंगाने त्याचा वापर या क्षेत्रामध्ये कसा होतो या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे मला आधी विचारायचे आपल्या अगदी लहानपणापासून की आपली शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? तर कसा होता सगळा शैक्षणिक प्रवास? मी पर्टिक्युलरली नाशिकमध्येच ब्रॉन अँड बॉटम आहे आणि नाशिकमध्ये ब्रॉन अँड बॉटम असल्यामुळे माझी शालेय शाळा ही रंगूबाई जुंदरे इंग्लिश मिडियम हायस्कूल होती आणि तिकडनं प्रवास करून KTHM कॉलेजला 11वी-12वी करून मला इंजिनिअरिंगला जायचं होतं. हे आम्ही 11वी-12वी ठरवलं होतं. मे बी फ्रेंड्स वगैरे डिस्कस करायचो. आणि पण मला मेजर प्रेरणा आमच्या मॅथ्सचे सर होते 12वीत. त्यांनी मला प्रेरणा दिली की सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड अपकमिंग अँड लॉंग लास्टिंग फील्ड आहे अँड बिंग अ कोर फील्ड ऑफ इंजिनिअरिंग तिकडे स्कोप ऑफ वर्क जास्त आहे आणि त्या हिशोबाने आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे जायचं ठरवलं. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर खरं तर सिव्हिल इंजिनिअरचा एक स्ट्रगल चालू होतो. ते म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव मिळवण्यासाठी, आणि त्यानंतर जेव्हा आपण वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू केली, इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट प्रोजेक्ट कुणाच्या रेफरन्सनं मिळाला, तो कसा पूर्ण झाला, तो काम करताना काही अडचणी आल्या का, तो सगळा प्रवास कसा होता? जसं इंजिनिअरिंग पूर्ण झालं तर मी इनिशियली असं ठरवलं की मी एकदम कोर लेवलपासून एकदम लोएस्ट लेवलपासून काम सुरू केलं आणि मी साईट सुपरवायझर म्हणून काम सुरू केलं. त्याच्यात माझा बेनिफिट असा होता की माझे चुलत काकाच या फील्डमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे मला नोकरी करायचा बेनिफिट मिळाला आणि त्यांच्याकडे एक्सपिरियन्स घेऊन जसं जसं एक्सपिरियन्स घेत गेलो, पण एक बॅक ऑफ द माइंड असं होतं की अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे मी 2 वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक्सपिरियन्स घेतला, पण काहीतरी लॅगिंग होतं असं वाटायचं आणि त्याच्यामुळे मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या फील्डकडे वळालो. म्हणून निकमारमधनं आम्ही 2 वर्ष ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ही फील्डमध्ये मास्टर्स केलं. ते झाल्यानंतर अगेन मी 2-2.5 वर्ष मुंबईला जॉब केला. त्याच्यानंतर इकडे 2-2.5 वर्ष नाशिकमध्ये अशोका बिल्डकॉनमध्ये जॉब केला. जॉब करत असताना भरपूर काही नवीन गोष्टी, नवीन टेक्निक्स, नवीन माहिती मिळत गेल्या, नवीन गोष्टी शिकत गेलो, मेगा प्रोजेक्ट्स कसे हँडल करायचे त्याच्यातली एक्सपिरियन्स घेत गेलो आणि त्याचा भरपूर बेनिफिट झाला. नंतर एक सर्टन टाइम ऑफ असा आला की आता वाटलं की येस, नाव वी कॅन जम्प इन टू द मार्केट अँड बी अ कॉन्ट्रॅक्टर. सो ॲज अ कॉन्ट्रॅक्टर मी पहिला प्रोजेक्ट मला 4,000 स्क्वेअर फुटाचा एक इंडस्ट्रियल शेड करायचा 2014 साली मिळाला आणि तो एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता, कारण की तो आम्ही एक चॅलेंजवर घेतला होता की आम्ही 90 डेजमध्ये तो प्रोजेक्ट डिलिव्हर करू. आणि त्या बेसिसवरती आम्ही भरपूर चॅलेंजेस फेस करत गेलो. इनिशियली नवीन बिझनेसमध्ये असल्यामुळे एक ट्रस्ट फॅक्टर असतो, तो ट्रस्ट वेंडर्सचा म्हणा, लेबर्सचा म्हणा तेवढा नव्हता. ते आम्ही हळूहळू त्यांना ट्रस्ट घेत गेलो, त्यांना पेमेंटची सायकल कशी इझी, त्यांना कॉन्फिडन्स देत गेलो की आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ, आम्ही तुम्हाला हे करू. क्लायंटला पण नवीन होते, त्यांना थोडं घाबरायचं की कसं डिलिव्हर करतील, पण मग आमच्या एक कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट केल्यामुळे आम्हाला एक स्ट्रक्चर्ड वे मध्ये काम करायची सवय लागली होती आणि त्याच्याने भरपूर फायदा झाला एक्झिक्युशन करताना. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये बरंच जास्त आहे आणि अशा लोकांना ट्रेन करणं, शिकवणं एक वेगळं टास्क असतं. तर मग ते तुम्ही कसं लेबर मॅनेजमेंट करता साईटवर? पर्टिक्युलरली तुमचं म्हणणं बरोबर आहे, अनस्किल्ड लेबरचा परिमाण जास्त आहे आपल्याकडे, पण टॉप मॅनेजमेंट आणि अनस्किल्ड मध्ये जी मधली जी लेवल आहे, मीडियम मॅनेजमेंट लेवल, तिकडे जे आपले साईट इंजिनियर्स किंवा प्रोजेक्ट मॅनेजर्स काम करतात त्यांच्याबरोबर आम्ही बसून काही चेकलिस्ट डेव्हलप केल्या आहेत, काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स डेव्हलप केले आहेत. त्याच्याने काम करणं एवढं सोपं झालंय. मी जो अनस्किल्ड लेबर पण असतो त्याला पण समजतं की आपल्याकडनं काय अपेक्षित आहे साईटवरती, आपल्याकडनं काय करायला नको. जसं सेफ्टी आहे, सेफ्टीमध्ये काय रिक्वायरमेंट आहे ज्याच्याने त्यांचंच बेनिफिट होणार आहे हे त्यांना समजून दिलं. एफिशियन्सी कशामुळे वाढेल हे त्यांना समजून देण्यात आलं. त्याच्यामुळे हा स्ट्रगल कंटिन्युअस आहे की हे लर्निंग कंटिन्युअस राहणार आहे.
बिकॉज इट इज अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आणि हे आम्ही करत राहतो आमच्या साईट्सवरती. बरोबर. बेसिकली इंडस्ट्रियल मध्ये आपण जास्त काम करतो, तर तेव्हा इंडस्ट्रियल मध्ये काम करणं हे रेग्युलर पेक्षा थोडं वेगळं असं, कारण तुम्ही म्हटलं तसं डेडलाईन मध्ये पण करायचंय, गिव्हन बजेटमध्ये पण करायचंय, थोडं टेक्निकल स्पेसिफिकेशन त्याची वेगळी असतात इन जनरल पेक्षा. तर मग तो सगळा एक्सपिरियन्स कसा होता आणि त्याच्यात काय वेगळी खबरदारी घ्यावी लागते, काळजी काय वेगळी घ्यावी लागते इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स करताना स्पेशली? जसं सर तुम्ही म्हटलं की इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स मध्ये चॅलेंज असतं की बिकॉज इंडस्ट्री कोणाला सेटअप करायची असेल तर त्यांनी त्याचं पुढचं 3 महिन्याचं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. मशीन ऑर्डर असते, मशीन ऑर्डर करून ठेवलेलं असतं, त्याच्या प्रोडक्टच्या ऑर्डर्स ऑलरेडी घेतलेल्या असतात की प्रोडक्शन करून डिलिव्हरी करायची, आणि त्या बेसिसवरती मेजर जे चॅलेंज आम्ही फेस करतो की फोरकास्टिंग व्हॉट यू नीड इन नेक्स्ट 2 days, नेक्स्ट 15 days और नेक्स्ट 1 month, त्याची तयारी आजपासून सुरू करायची. आणि आम्ही आमच्या प्रिन्सिपल्स मध्ये काय कोर व्हॅल्यूज मध्ये असं पाहत आलं की ट्रान्सपरन्सी ही पहिल्या दिवसापासून जेव्हा अजर असेल विथ क्लायंट्स, विथ वेंडर्स, विथ ऑल द लेबर कॉन्ट्रॅक्टर्स, इट हेल्प्स यू अँड एव्हरीवन सपोर्ट्स यू इन अचिव्हिंग दॅट टार्गेट्स. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा विजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं आणि स्पेशली तुम्ही इंडस्ट्रीवर काम करताय, तर आता प्रशासनानं कुठल्या सेक्टरवर आता जास्त फोकस राहून काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गव्हर्नमेंटनं आता कुठल्या प्रोजेक्ट्सवर किंवा कुठल्या सेक्टरवर काम केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये एक बदलतं नाशिक आपण बघू शकतो? आता जसं मागच्या 2 वर्षात आपण जे बघतोय की नाशिक व्हेरी रॅपिडली आणि फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून नामांकित केलं जातंय सगळीकडे, आणि ते बघता आता रस्ते छोटे वाटतायत, आणि आतापासूनच जर गव्हर्नमेंटने त्याच्यावरती लक्ष दिलं आणि मोठे मोठे रिंग रोड्स केले, मोठे मोठे फ्लायओव्हर्स केले, त्याच्यावरती लक्ष गेलं, रिंग रोड्सनी काय होईल, कनेक्टिव्हिटी आउट ऑफ द सिटी कनेक्टिव्हिटी फास्ट होईल, हेवी ट्रॅफिक सिटीच्या बाहेरनच रूट होऊन जाईल, आणि इट विल हेल्प इन डेव्हलपिंग दॅट आउटस्कर्ट्स एरियाज ऑल्सो. याच्याने रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट होईल. जसं इंडस्ट्रीज बद्दल बोलते, आता नवीन नवीन इंडस्ट्रियल झोन्स गव्हर्नमेंट घेऊन येते. सिन्नरला आलाय, नाशिक अंबडला आलाय, सिन्नरला मोठमोठ्या एरियाज येतात. तसे अजून काही नवीन इंडस्ट्रियल झोन्स जसे टुवर्ड्स बॉम्बे म्हणा, टुवर्ड्स पुणे म्हणा, ज्याच्याने कनेक्टिव्हिटी वाढेल मेट्रो सिटीज बरोबर, त्याच्यावरती लक्ष केलं तर फार उत्तम होईल. पण अशा वेळेला मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या सगळ्याला स्पीडअप करण्यासाठी? मे बी दे ऑलरेडी मला जे दिसत आहे की ऑलरेडी गव्हर्नमेंट काही ऍक्शन्स घेतीये, पण याच्याने जर त्यांनी आमच्यासारख्या जे मानांकित कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्यांच्या पुढच्या नाशिकच्या पुढच्या 15 वर्षाचं फोरकास्टिंग करून प्लॅनिंग केलं तर ते फार फायद्याचं होईल. बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेला प्रोजेक्ट मी आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का कुठला, आणि त्याची काय स्पेशालिटी आहे? आयकॉनिक एज सच सर, आता आम्ही जर एक प्रोजेक्ट सांगायचं झालं तर एक आम्ही रोंगटा हायस्कूल म्हणून शाळा आहे, 100 वर्ष जुनी शाळा, अशोक स्तंभावरची मानांकित जुनी शाळा होती. ती ऑलमोस्ट 70-80 हजार स्क्वेअर फूटची शाळा रेकॉर्ड टाइम 6 महिन्यात आम्ही हँडओव्हर केली त्यांना. आणि त्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं होतं की ते गावातल्या जागेत शाळा असताना ती क्रंच स्पेसमध्ये आम्हाला फार चॅलेंजेस आले. आम्ही स्टील बाइंडिंग किंवा स्टीलचं काम किंवा कॉन्क्रिटिंग हे रात्री संध्याकाळी 7 पासून सुरू करायचं आणि सकाळी 6 पर्यंत करायचं, आणि त्या कन्स्टंट मध्ये राहून पण आम्ही ते टार्गेट अचीव्ह करू शकलो. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील निवडाचं मेन पॅरामीटर्स आहे जसं आपले कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे आणि यील्ड स्ट्रेंथ आहे, ज्या बेसिसवरती, आणि आमच्याकडे ज्या प्रोटोकॉल्स आहेत की आम्ही जे स्टील घ्यायचा प्लॅन करतो त्याचे टेस्ट रिपोर्ट स्टडी करतो. स्टीलचं रोलिंग मार्जिन काय आहे, स्टीलचं यील्ड किती आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय देते. नंतर सेकंड पार्ट कम्स की डिलिव्हरी कशी आहे, फास्ट आहे, किती दिवसात मिळणार आहे, त्याचं काय म्हणतात त्याला मटेरियल हे कसे आहेत, आणि नंतर थर्ड पार्ट कम्स विथ द प्राइस. अशा 3-4 पॅरामीटर्स वर कंपॅरिझन करता. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरले तुम्ही कधी? आयकॉन स्टील वापरले. ओके, मग कसा आहे तुमचा अनुभव इन टर्म्स ऑफ आयकॉन स्टीलचं
ॲट पार आहे विथ ऑल द अदर ब्रँड्स अँड Okay. बट आयकॉन स्टीलचा एक बेनिफिट असं झालं आम्हाला की तुमचे जे कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह आहे विच आर ऑन द टेक्निकल बॅकग्राऊंड हो त्यांनी आमच्या साईटवरती येऊन भरपूर गायडन्स केला. बरोबर. साईटच्या टीमला जे लेबर टीम आहे त्यांना पण भरपूर गायडन्स केला आणि वा. त्याच्यानी त्या बेनिफिट चांगला मिळाला. आणि डिलिव्हरी वाईज पण तुमचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत दे आर व्हेरी मच कोऑपरेटिव्ह Okay. अँड इट हेल्प्स अस इन कोऑर्डिनेटिंग इन अ फास्टर वे. नक्कीच. आणि आता शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन यंग इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर त्यांना असाच एक सल्ला देण्यासाठी एवढे मोठे अजून झालो नाही आपण, पण त्यांना एक मी सजेशन म्हणेल की कम विथ न्यू आयडियाज, कम विथ सम इनोव्हेटिव्ह आयडियाज, बिकॉज हे जे सेक्टर आहे हे एकदमच कन्व्हेन्शनल मेथडनी चालू आहे अजूनही. काही काही नवीन आयडियाज जसं ऑटोमेशन या क्षेत्रात कसं होऊ शकतं, जे आपले कामं ऑटोमेट होतील आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या क्षेत्रात काय करू शकतो याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामध्ये सर ते इंजिनियर परिमल देवी सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्षेत्र रोज बदलते, यातलं तंत्रज्ञान बदलते आणि त्याप्रमाणे जर तुम्ही या नवीन क्षेत्रात येणार असाल तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी कशी वापरू शकेल जेणेकरून आपला कॉस्ट पण सेव्ह होईल, टाइम पण सेव्ह होईल आणि अर्थात स्पीड पण मिळेल. या तिन्ही गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.